उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, खरं म्हणजे आता हे 10वं वर्ष आहे योग दिन साजरा करण्याचं। आणि योग दिन साजरा करून आपण समाजामध्ये विशेषतः भावी पिढीमध्ये एक प्रकारचा अवेअरनेस योगाबद्दल तयार करतोय। आणि 21 जून हा दिवसच का निवडला तर आपल्याला मॅडमनी सांगितलं की उत्तर गोलार्धातील हा सर्वात मोठा दिवस आहे आणि या दिवशी आपल्या पूर्ण वातावरणामध्ये पॉझिटिव्ह व्हेव्ज असतात। आपण जो काही संकल्प करू तो पूर्ण होण्यासाठी, आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी हा दिवस खूप चांगला आहे। योग म्हणजे फक्त शारीरिकच व्यायाम, शारीरिकच स्ट्रेचिंग असं नाहीये, तर आपल्या आचार विहार विचार आहार सर्वात महत्त्वाचं आणि त्यानंतर आपलं शारीरिक स्ट्रेचिंग किंवा व्यायाम असतील जे प्रकार असतील हे सर्वच महत्त्वाचं आहे। आता हालिंगे सरांनी आपल्याला जे काही प्रात्यक्षिक दाखवले त्याच्यामध्ये योगाभ्यासासोबतच त्यांनी प्राणायाम सुद्धा घेतला। प्राणायाम तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढं मेडिटेशन महत्त्वाचं आहे। मेडिटेशनचा एक प्रकारच प्राणायाम आहे आणि प्राणायामामधनं आपली मानसिक शक्ती वाढते। त्यांनी सांगितलं प्रत्येक प्राणायाम घेताना, प्रत्येक योग घेताना त्यांनी प्रत्येकाचं महत्त्व सांगितलं की कशामुळं कुठल्या अवयवांना फायदा होतो, रक्ताभिसरण कुठल्या व्यायाम प्रकारामध्ये वाढतं, कुठल्या व्यायाम प्रकारामध्ये तुमची स्मरणशक्ती वाढते, कुठल्या व्यायाम प्रकारामध्ये मानसिक आरोग्य चांगलं होतं। आजकालचं आपण लाईफ पाहतोय एकदम धावपळीचं आहे। तुम्हाला सुद्धा एका मार्कासाठी झगडावं लागतं, कॉम्पिटिशन करावी लागते आणि याच्यामध्ये आपलं मानसिक आरोग्य ढासळत जातं। शारीरिक आरोग्यासाठी आपण मेडिसिन घेतो, बरेच काही प्रकार करतो, पण मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काय, तर जगाला ही भारताने दिलेली देणगी आहे की विदाऊट मेडिटेशन मेडिसिन्स आपण फक्त मेडिटेशननी आणि प्राणायामानी योगाभ्यासानी आपण आपलं मानसिक आरोग्य चांगलं करू शकतो। आणि आता आपण पाहतोय समाजामध्ये अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा टाईप 2 डायबिटीज दिसतोय आणि आपल्याकडं भारतामध्ये जेव्हा वय वाढतं, आता आपण सरांना पाहतोय, सरांचं वय 92 वर्ष। जेव्हा आपण पाश्चिमात्य देशांमध्ये पाहतोय तेव्हा अल्झायमर म्हणजे विस्मृती होती, याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे। भारतीयांमध्ये हे प्रमाण फार नगण्य आहे। ह्याचं कारण आपली जीवनशैली आहे, आपली संस्कृती, आपले संस्कार आहे, पण आपण हे कुठेतरी विसरत चाललोय। त्याच्यामुळे आपल्याला योग डे साजरा करण्याची गरज पडली आणि आपल्याला 21 जून जवळ आला की मग आपल्याला इन्क्लुडिंग मी, असं नाहीये की मी करते रोज किंवा असं काही नाही। आज तुमच्या सर्वांना पाहून मलाही प्रेरणा मिळाली, आता मी हे नियमित करत जाईन। योगाभ्यास आणि जिम आपल्याला एक फॅड आहे की आपण जिम करायचं। जेव्हा आम्हाला सांगायचे योग करा, मेडिटेशन करा, प्राणायाम करा, आम्ही नाही आम्ही जिमला जाणार। तुमच्यामध्येही असेल तसं। आणि माझा जिमचा अनुभव एवढा खराब आहे की माझं लिगामेंट टेअर झालं। जिममध्ये आपण जेव्हा व्यायाम करतो किंवा जॉगर करतो, कार्डिओ करतो, त्याच्यामध्ये आपल्या अवयवांना इजा होती, आपले मसल्स दुखावले जातात, आपले बोन्स दुखावले जातात आणि मग टेंडॉन, लिगामेंट्स त्यांना टियर जाणं या गोष्टी सर्रास घडत असतात। आणि आपला जो योग आहे त्याच्यामध्ये आपले अवयव आतून निरोगी व्हायला चालू होतात, त्यांना स्ट्रेंथ मिळते आणि आपली ग्रास्पिंग सुद्धा वाढते, आपली स्मरणशक्ती सुद्धा वाढते। आता या वयामध्ये तुम्हाला या कॉम्पिटिशनमध्ये पुढे जाण्यासाठी कुठल्या एज्युकेशनच्या तुमची स्मरणशक्ती वाढणं, स्वतःवर आत्मविश्वास निर्माण होणं हे जास्त आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये योग आपल्याला मदत करतो। तर आज आता तुम्ही 4 दिवसापासून करताय, आता हे वर्षभर तुम्हाला करत राहायचंय। पुढच्या वर्षी तुम्ही आणखीन जास्त चांगल्या प्रकारे हे काम कराल जर तुम्ही नियमित याचा सराव करत राहाल तर। नाहीतर या 21 जूनला आपण करतोय, पुढच्या वर्षी पुन्हा
21 जूनलाच करतोय, तर त्याचा फारसा काही आपल्याला उपयोग होणार नाही. आणि मी पण आज तुमच्या सर्वांकडनं प्रेरणा घेऊन संकल्प करते की जिम सोडून आता योगाकडं आपण वळायचंय आणि प्राणायामाकडे वळायचंय. आणि सर्वांनी, आणखी सर्व विद्यार्थी आता विद्यार्थी दशेत आहेत, त्यांचं सगळ्यांचा कल आहे आता फास्ट फूडकडं. तर सर्वांना विनंती आहे की फास्ट फूड सोडून आपलं जे घरी शिजवलेलं, रोजचं नित्य नियमाने आपण घरी शिजवलेलं जे अन्न आहे ते घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही, म्हणजे आपण म्हणतो ना प्रोटेक्शन इज बेटर दॅन क्युअर, तर तुम्हाला कुठला दोष उत्पन्न होण्याची शक्यताच नाही जर तुम्ही योग आणि आहार याच्यावर नियंत्रण केलं. जास्त वेळ घेत नाही, तर सर्वांनी एक संकल्प करूया की हा जो आजचा अभ्यास आहे तो आपण नियमित करू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सध्याच्या धावपळीच्या जगात मानसिक आरोग्य वारंवार ढासळतं आणि त्यावरचा उपाय म्हणजे योग आहे. या शब्दात मॅडमने आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि यानंतर या शिबिराचे अध्यक्ष माननीय डॉक्टर गोपाळरावजी पाटील साहेबांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या शिबिराचा, या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. योग हा अति प्राचीन वारसा आपल्याला मिळालेला आहे. हजारो वर्षापासून भारतामध्ये योगाचं सर्व पद्धतीचं विकास आता जास्त झालेला आहे आणि या दृष्टीनं जगानं सुद्धा म्हणजे ॲक्सेप्ट केलेलं आहे की योग हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. ते कुण्या धर्माशी संबंधित नाही आणि एक प्रकारचे शिस्त शरीराला लावण्याकरता, मानाला लावण्याकरता हे ह्याच्याकरता दुसरं साधन नाही. आणि म्हणून लहान वयापासूनच योग जर करत गेलं तर त्याचे फार फायदे पुढच्या जीवनामध्ये आपल्याला होते. म्हणून मला आनंद झाला की आपल्या शाळेतले मुलं हे खूप चांगल्या प्रकारे योग करू लागले. प्रॅक्टिस मेक्स ए मॅन परफेक्ट म्हणल्यासारखं आपली ही प्रॅक्टिस चालू राहिली तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं कल्याण, तुमची प्रकृती, मानसिक दृष्टिकोन हे अत्यंत पॉझिटिव्ह राहतील आणि योग्य पद्धतीनं जीवन जगण्याची पुढे आज जगामध्ये स्ट्रेस अँड स्ट्रेन म्हणजे फार मोठ्या प्रमाणात मानसिक तणाव वाढत आहे. तो कमी करण्याकरता हे फाउंडेशन आहे आणि म्हणून या दिनाला फार महत्त्व आलेलं आहे. आपल्याला आनंदाची गोष्ट आहे की हा योग जगामध्ये सुद्धा मान्य होऊ लागला आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रसार होऊ लागलेला आहे आणि मी म्हणल्याप्रमाणे हे सर्वांनी जर ॲक्सेप्ट केलं तर फार जगाचं कल्याण होऊ शकतं. तर अशा पद्धतीचा योग बालवयामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आपण हे जे प्रदर्शन केलं ते पाहिल्यानंतर मला अतिशय आनंद झाला की चांगल्या पद्धतीनं योग शिकू लागलेत. या लहान वयामध्ये एवढं परफेक्शन आलेलं आहे आणि प्रॅक्टिस जास्त झाली तर याच्यापेक्षा जास्त चांगला होऊ शकतो. म्हणून या योग दिनाच्या दिवशी मी आपल्याला सर्व शुभेच्छा देतो आणि सर्व जगाचं कल्याण हो अशी प्रार्थना आपण करतो. तर माझाही तोच विचार आहे आणि आपल्या या कार्यक्रमाला आपण अत्यंत मनपूर्वक प्रतिसाद देऊ. एवढ्या सकाळी उठून इथं आला, चांगल्या प्रदर्शन दाखवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो. धन्यवाद साहेब.
योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. ती कुण्या धर्माशी संबंधित नाही. मनाला आणि शरीराला शिस्त लावण्यासाठी योगासारखं दुसरं साधन नाही. त्यामुळे त्याचा सर्वांनी स्वीकार करावा या शब्दात माननीय डॉक्टर गोपाळरावजी पाटील साहेबांनी आपल्याला संबोधित केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि यानंतर आदरणीय कानवले सरांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांचे आभार मानावे. आज योग दिनाच्या निमित्तानं नेहरू युवा केंद्र लातूर, महाराष्ट्र आर्य विंग लातूर, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून नेहरू युवा केंद्राचं संघटन, भक्तिनगर आर्य समाज लातूर, सिद्धेश्वर व्यायाम संघ लातूर, वनश्री मित्रमंडळ लातूर या सर्व संस्थांचे शिवछत्रपती शिक्षक संस्था यशवंत विद्यालयाच्या वतीनं मी मनस्वी आभार मानतो. गेल्या 3 दिवसापासून चालू असलेल्या या योग शिबिराचं आज समापन होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळरावजी पाटील साहेब, शिवछत्रपती शिक्षक संस्थेचे अध्यक्ष, यांनी त्यांना आवड आहे योगाची आणि वेळ पण ते देतात. एवढ्या सकाळी एवढ्या वयोवर्ग असलेले अध्यक्ष साहेब त्यांनी आपल्याला खूप वेळ दिला, आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आदरणीय डॉक्टर गोपाळराव पाटील साहेबांचे मी मनस्वी आभार मानतो. त्याचसोबत आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक डॉक्टर उज्ज्वलाताई पाटील मॅडम यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्या उपस्थित राहिल्या. आमच्या विद्यार्थ्यांना भौमोल अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मॅडमचे मनस्वी आभार. त्यासोबत जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्राच्या समन्वयक साक्षी समय्या मॅडम, संजय मामदापुरे साहेब, प्रशासनिक अधिकारी नेहरू युवा केंद्र यांनी आम्हाला नेहमीच सहकार्य करतात. आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं खूप बहुमोल अशा पद्धतीचं सहकार्य त्यांनी केलं. त्याबद्दल नेहरू युवा केंद्र यांचे मी मनस्वी आभार मानतो. आदरणीय डॉक्टर गीतांजलीताई पाटील या आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात. या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिल्या. त्याबद्दल आदरणीय गीतांजलीताई पाटील मॅडमचे मनस्वी आभार. संत ज्ञानेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव इगे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल इगे साहेबांचेही मनस्वी आभार. संपूर्ण योग शिबिराचं मार्गदर्शन करणारे डॉक्टर व्यंकटेश शालिंगे सर, जे नेहमीच आपल्याला बहुमोल अशा पद्धतीचं मार्गदर्शन करतात, मदत करतात. तर व्यंकटेश शालिंगे सरांचे खरं तर आपण त्यांच्या ऋणातच राहूया, त्यांचे आभार मानण्यापेक्षा. त्याचसोबत मंचावर उपस्थित आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सुवर्णा जाधव मॅडम, उपमुख्याध्यापक शिवाजीराव जाधव सर, पर्यवेक्षक दयानंद कांबळे सर आणि मंचावर सर्व मान्यवर या सर्वांचे मनस्वी आभार. आणि विशेष आभार सिद्धेश्वर व्यायाम संघाचे अध्यक्ष सुरेश व्यवहारे आणि त्यांची सर्व टीम, जे स्वयंसेवक, कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवकाची फार आवश्यकता असते. आमच्या विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीनं आसनं करून घेण्यासाठी या सर्व व्यायाम संघाच्या सर्व प्रतिनिधींनी या ठिकाणी आम्हाला मदत केली, बहुमोल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. सर्व उपस्थितांचे आणि विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनींचे सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. सिद्धेश्वर व्यायाम संघाचे सर्व सदस्य या ठिकाणी फोटो घेतील आणि त्यानंतर कार्यक्रम समापन होईल. धन्यवाद. समोर बसा, बसून घ्या, बसून खाली बस. इकडे पुढे समोरच्या खाली बस. पुढे बस, बस पुढे बस. पुढं दिसत नाही, मागचे दिसत नाही. इकडे इकडे मागे. ताली.
सिद्धेश्वर मंडळाचे सर्वांचे या ठिकाणी आभार मी व्यक्त करतो. मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की यशवंत विद्यालयाच्या ऑफिसमध्ये आपण चहा पाण्यासाठी यायचंय. आजचं लाईव्ह समाप्त होत आहे. संगारे साहेब धन्यवाद.